स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील रेड फॅमिली विमान। तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आम्ही पसारा घेऊन बसले नाही। हा सचिननी सकाळी पसारा केलाय, ते काहीतरी शोधत होते त्यांच्या कपाटामध्ये, तर त्यांना लवकर नाही मिळालं तर सगळे कपडे त्यांनी बाहेर काढले। मी सकाळी त्यांना म्हणले की काय पसारा केला, तर त्याला तू आवडतो। नंतर झालं काय, मुलांना 15 दिवसाच्या सुट्ट्या होत्या क्रिसमसच्या, त्या आता संपल्या आणि शाळा रोजच्या आता चालू झाले। म्हणजे 15 दिवस सुट्ट्या असल्यामुळे मुलांबरोबर आम्ही पण एन्जॉय केले। एन्जॉय म्हणजे झोपून, म्हणजे सकाळी लवकर न उठता थोडा उशिरा। तर सचिनला पण आता ती सवय झालेली आणि आता परत शाळा चालू झाल्या आणि मग आता पुन्हा लवकर उठावं लागतंय। तरी पण लवकर उठतच नाही, कारण ती सवय झाली। त्याच्यामध्ये आता थंडीचं वातावरण असल्यामुळे कशी झोप जरा जास्तच लागते, लवकर उठता येत नाही। तर त्याचं सकाळी कसं झालं, धावपळ शोधता त्याने सगळा पसारा हे केला। तर मी म्हंटल आता मलाच परत आवरायला लागेल, तर हाच तो पसारा। मुलांना सुट्ट्या होत्या, आपण बाकी सचिनला वगैरे सुट्टी म्हणजे सगळ्या पॅरेंट्सना, त्याच्यामुळे काही सगळ्यांचं कुठे जाणं नसायचं। कोणी ट्रिप प्लॅन वगैरे केलेला, कोणी दुबईला वगैरे गेली, कोणी इंडियाला गेलेली, पण असं पटकन इंडियाला पण जाणं शक्य नाही होत। तर त्याच्यामुळं फक्त आठवड्यातून एकदाच आम्ही बाहेर जायचो, म्हणजे वीकेंडला। आणि दरचा फेमस म्हणजे काय, त्याला मस्त सुट्टी होती। सचिन दरची शाळा असायची म्हणून त्याला क्रिकेटला खेळायला नाही न्यायचे, कारण दर्श एका ठिकाणी बसत नाही, त्याच्यामुळे त्याला घेऊन जाण्याचं ते टाळायचे, म्हणजे तब्येत वगैरे बरी म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी। आणि मग नंतर सर्दी ताप धुरलं उडून तिथे एकतर बसायला झाडं पण नाही, त्याच्यामुळं गाडीत पण त्याला बसली तरी तो बसत नाही एका ठिकाणी, म्हणून ते घेऊन नाही जायचे। पण आता सुट्टी होती तर त्याला खेळायला घेऊन जायचे नेहमी। आणि मार्गशीर्षची पण आता माझा शेवटचा गुरुवार आहे उद्या। मला तर थोडा बोलली काहीतरी वाण देण्यासाठी सगळ्यांना, सगळी म्हणजे इथं कोणी आहेत माझ्या शेजारी, पण कसं गुरुवार असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पटकन शुक्रवार येतो, त्याच्यामुळे सुट्टी असल्यामुळे कोणी लोक इथं थांबत नाही। तो संध्याकाळनंतर म्हणजे संध्याकाळ आणि दुपारनंतर बाहेर जातो, बाहेर म्हणजे कोणी मस्कतला इकडं तिकडं जातं, घरी कोणी नसतं, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो। म्हणजे मिळणं पण अशक्य होऊन जातं, आणि जाणाऱ्या सुद्धा आपण त्यांना आणू नाही शकत। पण ठीक आहे, जेवढ्या मिळतील तेवढ्या। गेल्या वेळेस मला आपल्या कोल्हापुरातल्या होत्या ताई, त्या दोघी जणी मायलेकी होत्या, त्यांची छोटी मुलगी होती परी, त्यांच्याबरोबरच हे केलेलं। तर माझ्या बिल्डिंग मध्ये आहे 3 जण, एक तमिळनाडू आहे, एक आंध्र आहे, एक केनिया आहे। केनियाची त्या गुजराती फॅमिली आहे ती। दोघी पण मुली जर मिळाल्या तर मी तेच म्हणते की सुट्ट्या असल्यामुळे कोणाला मिळत नाही। त्याचबरोबर सचिनचा उद्या वाढदिवस आहे, आम्ही काही असं स्पेशल असं काही करत नाही, पण बघूया। चला माझी कामं आवरून घेते। खूप थंडी पडते, खूप म्हणजे खूपच थंडी पडते, बाहेर कशी थंडी आहे। तिकडे लक्ष्मी स्तोत्र लावलाय, इथं लावत नाही कारण नंतर मग कॉपीराईट मारतात। म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये नाही, पण बाजूला कधी आवाज आला कॉपीराईट मारतात, म्हणून मी तिकडे स्तोत्र चालू ठेवलाय। मी इकडे आले मी काम करायला। वगैरे रात्री 11 वाजता बंद होतात, 11 साडे11ला, तर ते दुकानं वगैरे सगळे चालू होतात, दिवसभर नाही पण त्यांच्या टायमात वगैरे ते ओपन होतात आणि बंद होतात। खाण्यापिण्याची तर असतात, बाकी सगळ्यांना इथं सुट्टी असते। जेवढी छोटी लोक पण जी कोणी कामी छोटी लोक मी कोणी एकदम छोट्या नोकरीवरती जे असेल ना, तर त्यांना सगळ्यांना हेल्पर वगैरे सगळ्यांनाच सुट्टी असते। आणि सुट्टी पण मस्त आहे, गुरुवारी आहे, त्याच्यामुळं गुरुवार म्हणजे लोक इथनं बुधवारीच पळून जातील म्हणजे इथनं निघतील, म्हणजे 2 दिवसाची सुट्टी। कोणाकोणाला म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी पण सुट्टी असते, त्याच्यामुळे ती लोक गुरुवारीच निघतात। पण आता गुरुवारी सुट्टी असल्यामुळे सगळेजण बुधवारी निघतील। आता थंडीचं वातावरण आहे, तर इथं 2 ठिकाणी, इथं आमच्या निझोमध्ये तर 2 ठिकाणी आहेत। एक जबल अख्तर आहे, जबल शम हिल स्टेशन आहे, एकदम खूप छान आहे। आम्ही कधी वरती नाही गेलो, पण मी एका ठिकाणी जबल शमला अर्धवट आम्ही म्हणजे गेलो, जिथपर्यंत छोटी गाडी जाते तिथपर्यंत आम्ही गेलेलो। त्याच्यानंतर वरती मोठी गाडी 4 व्हील जाते, 4 व्हील छोट्या पण असतात, पण ज्या मोठ्या आपण जशी स्कॉर्पिओ वगैरे इनोवा तशा मोठ्या गाड्या जातात, कारण खूप आडे
केलेले रस्ते आहेत. तर इथं थंडीमध्ये मस्त दिसत, जसे आपल्याकडं ढग खाली पडलेले दिसतात त्याप्रमाणे असतं तिथे एकदम मस्त वातावरण. तर ठीक आहे, बघूया सचिनच्या बर्थडेला पण आता काय करायचं आहे. मला वाण पण घ्यायचं आहे सगळ्यांना, आणि आमचा गुरुवार असल्यामुळे आम्ही कुठं नाही जाणार आहोत. जाऊ तर आम्ही शुक्रवारीच जाऊ, कारण मस्तपैकी असा आता ऊन आलाय. पण मस्त आहे तुझे एकदम माझ्यासारखं आपल्याकडे आपण बसत उन्हामध्ये एकदम मस्त आहे एकदम. सकाळ सकाळी तर इथे डोंगर असल्यामुळे लवकर नाही आहे. आता किती वाजले, 8:45 झाले ना. मग 8:45ला आत्ता आले. इथं डोंगर आहे उंच, त्याच्यामुळे लवकर येत नाही फिरणं, किंवा रात्रीचा पण चंद्र जो येतो तो लवकर येत नाही या साईडला. इथं एवढा मोठा डोंगर आहे की विचारूच नका. त्या साईडला एकदम पटकन जातो, पहिला ऊन पडतो सकाळची किरण, मी इथं उशिरा पडतात. पण इथं बरं वाटतो, सकाळचा थोडा वेळ मी बसते. बस गेल्यावरती स्कूलला मी झोपत नाही, बाकीची सगळी कामं करून घेते. कारण दिवसभर काय नाही होते तर असतो. मी दुपारी तर सगळ्यांना रेस्ट, मी तर नाही झोपत, पण सचिन दुपारी रेस्ट करतात. तिथे सगळं पुण्यासारखं, पुण्याला कशी दुपारची सगळं बंद असेल तरी पुण्यासारखं इकडे पण दुपारचं सगळ्यांनी आराम करायचा. बस किचनमध्ये आले, आता जेवण बनवायचं आहे. पाणी बनवलं, भात ठेवते शिजायला. काल मी भात बनवायला ठेवला आणि मी विसरूनच गेले की मी गॅसवरती ठेवले. मी दुसरं काहीतरी काम करत बसलेली, मी अक्षरशः करपला, पूर्ण काळा काळा झाला. सचिन आलं, मी सचिनला बोलून मी करपलं. त्याने काय केलं, गपचूप फोटो घेतलात. मला बोलत मी आता तुझ्या आईलाच पाठवतो फोटो. म्हणजे पाठव, काय हरकत नाही. तर जेवण आज सिंपल आहे, जास्त काही नाही जेवणामध्ये आज. काल रात्री चण्याची आमटी बनवलेली मस्त, काळ्या चण्याची, ती पण बरीचशी आहे. मी आता थंडी असल्यामुळे जरा थोडा भात खायला जास्त वाटले नाही. मी अगोदरच म्हटलं की मी भरपूर भातुकलेच आहोत, भात भरपूर आवडतो कोकणातले. तर असं ठरवले की भातच खायचा. चण्याची आमटी पण आहे आणि लवकर बनवते, कारण सचिन म्हटले होते की दवाखान्यात जायचं आहे म्हणून. काल एक अपॉइंटमेंट आहे, पण ती रात्रीची आहे 8 वाजता. काल दवाखान्यात गेलो तर अरेबिक डॉक्टर होता, मग म्हटलं नको, ते सोडून दिलं. नंतर मग आज इंडियन डॉक्टर आहे, तर आज रात्रीची 8ची घेतले. आणि दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तर ते पण डॉक्टर सकाळी 8 ते 1, त्याच्यानंतर संध्याकाळी काहीतरी 4 ते 5 ते 9 वाजेपर्यंत. तर त्याला म्हटलं दोन्ही ठिकाणी शक्य नाही होणार, कारण प्रत्येकाच्या अपॉइंटमेंट असतात, मग त्यावेळेस जाणं पूर्ण शक्य नाही होत. म्हणजे कसं टाईम चुकून जातं आपलं सगळं. त्यासाठी त्याला म्हटलं की प्लीज आपण जाऊन बघूया यावेळेस. चण्याची आमटी कुकरलाच लावली होती मी, तर अजून आहेच बरी. त्याच्याबरोबर काहीतरी दुसरं सुकं बनवते. आम्हाला बरंच काहीतरी चटपटीत लागतं. आम्हाला माहिती सचिनने दर्शला पण, दर्शने नवीन प्लेट घेतलंय, चहाला घेतलं तर तीच आता गरम करते पहिली. मध्येच थंड पाणी एवढा गार आहे. तर दवाखान्यात जाण्याचं कारण म्हणजे इथं डेंटिस्टकडे जायचं आहे, पण अपॉइंटमेंट लवकर पण नाही मिळत आणि इकडं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. डेंटिस्टचं पण प्लस मेडिकल कुठलंही असू दे खूप एक्सपेन्सिव्ह, खूप महाग आहे, खूप महाग आहे.
इंजेक्शन न मारला दुसरी खाली डॉक्टर चेक पण नाही कर, फक्त विचारतो की तुम्हाला काय झालंय. पण विचारूच नका, त्यावेळेस तुमच्या खिशातले 2,000 तरी झाले. तर मंडळी डॉक्टरकडे जायला निघते, कारण सचिनने काल एक अपॉइंटमेंट घेतली, ते रात्री आहे, डेंटिस्टकडे जायचं आहे. काल गेलो तर आपला इंडियन डॉक्टर नव्हता, अरेबिक होता, तर आम्ही तो कॅन्सल केला आणि आज रात्रीच्या 8ची अपॉइंटमेंट घेतली आहे. प्लस आता एक दुसऱ्या डेंटिस्टच्या इथं जातोय, त्याची अपॉइंटमेंट नाही घेतली, पण म्हटलं की दर्शला आणायच्या अगोदर आपण तिथनं एकदा जाऊन बघूया की किती कॉस्ट काय बोलतो होतं. तर तिथंच जायची धांदल चालली, कारण दर्शला पण त्याच्यानंतर पिक करायचं आहे, त्याला पण घ्यायचं आहे स्कूलमधून.